नमस्कार, आपण पाहत आहात लोकनाळ न्यूज। चंद्रपूर जिल्ह्यातील तळोधी बाळापूर परिसरातून एक धक्कादायक आणि शेतकऱ्यांच्या वेदना वाढवणारी बातमी समोर आली आहे। एका बाजूला उन्हाच्या झळांनी करमरणारी शेती, दुसऱ्या बाजूला लाखो लिटर पाणी अक्षरशः वाहून जाताना पाहून शेतकऱ्यांच्या डोळ्यांत अश्रू। चंद्रपूर जिल्ह्यातील घोडाझरी सिंचन तलावाच्या नहराला मोठे भगदाड पडल्याने लाखो लिटर पाण्याची नासाडी होत आहे। तळोधी बाळापूर जवळील काताई यांच्या बडबडा परिसरात ही घटना घडली असून नहर फुटल्याने पाणी थेट शेतांमध्ये आणि परिसरात वेगाने वाहून जात असल्याचे दृश्य पाहायला मिळत आहे। आज दिनांक 10 मे 2026 रविवार सायंकाळी काही नागरिक फिरण्यासाठी परिसरात गेले असता नहर फुटल्याचे त्यांच्या लक्षात आले। त्यानंतर परिसरात मोठी खळबळ उडाली। काही वेळातच मोठ्या प्रमाणात पाणी वाहून जात असल्याचे दृश्य समोर आले। उन्हाळी धान आणि इतर पिकांसाठी घोडाझरी प्रकल्पातून नहरमार्गे पाणी सोडण्यात आले होते। हे पाणी शेवटच्या टप्प्यातील शेतांपर्यंत पोहोचत असतानाच नगर जवळ कालवा अचानक फुटला। त्यामुळे अनेक शेतांपर्यंत आता पाणी पोहोचणार का असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे। आता यांच्या बडबडा परिसरातील शेतकरी हे नहरच्या शेवटच्या टोकावर असल्याने त्यांना आधीच अपुऱ्या दाबाने पाणी मिळत होते। त्यातच आता कालवा फुटल्याने शेतकरी पूर्णपणे हवालदिल झाले आहेत। कडक उन्हात पिके कोमजत असताना दुसरीकडे लाखो लिटर पाणी वाया जात असल्याने संताप व्यक्त केला जात आहे। काही ठिकाणी हे पाणी नारळाच्या झाडांजवळ आणि शेत परिसरात साचून वाहताना दिसत आहे। शेतकऱ्यांच्या जीवाचं पाणी अक्षरशः मातीमोल होत आहे, अशी भावनिक प्रतिक्रिया नागरिकांनी दिली आहे। संबंधित सिंचन विभागाने तात्काळ दखल घेऊन फुटलेला कालवा दुरुस्त करावा, पाण्याची नासाडी थांबवावी आणि शेवटच्या टप्प्यातील शेतकऱ्यांना नियमित पाणी पुरवठा करावा, अशी मागणी परिसरातील शेतकरी आणि नागरिकांकडून होत आहे। प्रतिनिधी लोकनाळ न्यूज, गोकुळ, पाकमोडे, तळोधी, बाळापूर।